ज्यांनी या वर्षीचेच पैसे दिलेले नाहीत ते श्रीराम कारखान्यावर कसे काय बोलायला तुम्ही सगळे तिथं होता. आज श्रीराम कारखान्याचे किती आपण दिला सगळे दिले ना 31 रुपये दिला पण सिंधनचे सगळे संपले फक्त 9 दिवसाचे पेमेंट राहिले आणि ज्यांनी पहिला हप्ता दिला आणि त्याच्या पुढे दिला नाही त्याच टेबलावर बसलेल्या दुसऱ्या जागेत त्यांनी साखरवाडीचं वाटोळ केलं आणि ते आता श्रीराममध्ये घेतात. म्हणजे ते कसं आहे की पुराण काळात ग्रीक पुराणात एक राजा होऊन त्याने हात लावला की सोनं व्हायचं. ही माणसं अशी आहेत त्यांची सावली पडली तरी सुटत आहोत माणसं श्रीराम कारखान्यावर घ्यायला लागला तर कारखान्याचं काय होईल आणि तालुक्याचं काय होईल ते 30 वर्ष अखंड आपण ज्या पद्धतीने संरक्षणाप्रमाणे राजकारण कमी विकास जागा या सगळ्या गोष्टी करत गेलो त्याचा हा सत्यानाश करावी मंडळी केवळ वैयक्तिक द्वेषापोटी माझ्या वैयक्तिक द्वेषापोटी माझ्या कुटुंबाच्या वैयक्तिक द्वेषासाठी मंडळी इथं आलेली आहेत. अजून काही मंडळी त्याच्यात बसलेले ते आलेले आहेत बाहेरनं. एक संस्था त्यांना काढता इथं आलेली नाही. आमच्याच संस्थेत येतात संचालक होतात आणि आमच्याच संस्थेला परत शिव्या घालतात आणि त्यांना आता चेअरमन व्हायचे. हे गोष्टी काही सभासदांना कळत नाहीत असं वाटतं त्यांना. सभासदांना गृहीत धरून चाललेले आहेत. अहो एक लढाई आम्ही चुटपुटीची लढाई हारलेलो आहे. यांना अजून महायुद्ध होणार आहे याची अजून कल्पना नाही आणि ही इलेक्शन हे महायुद्धाची तयारी आहे एवढंच लक्षात.